सासूबाई काय बनवताय? अगं तुझ्यासाठी पराठे करू राहिली. तुला आवडतात ना, तू कधी कधी येतेस तेच. आणि ते गाजराचा हलवा पण बनवून ठेवला. हे खरंच? आणि हे घे, गरम गरम पराठा खाऊन घे. आणि अजून लागलं तर सांग मला. हे गाजराचा हलवा याच्यात ठेवी द्या असं व्यवस्थित. आणि हे फळं बी घेऊन जाय सगळ्या राहिली. आणि ते हे जर लाड बनवलं होते ना आपण पुढे ते थोडं सुनबाई ते लाडू सुद्धा पाहणे इकडे चल. हे घ्या. आणि हे काय, तुम्ही ते गाजराचा हलवा सगळ्यात जाऊ बाईला देऊन टाकला काय? तुला काय करायचंय ग? मी काही देईन काही नाही, तू तुझं काम कर ना. हिच्या तरीच पोटात दुखत बा. तुला काही दिलं ना, हिच्या पोटात दुखतच पाहिजे. माझं मी बनवते तरी हिच्या पोटात गोळाच येतो. पण जाऊ दे, तिचं पडू दे. तू पटकन आवर लवकर, तुला जायला परत उशीर होतो. आवर पटकन. अरे डोकं दुखत आहे बा. धाकटा सुनबाईलाच फोन करते, मग मी तिला किती जपते, ती लगेच येईल. मी धावून बोलून सासूबाईंचा फोन. हा हॅलो सासूबाई. हा हॅलो सुनबाई, जरा येते का ग? मला तर लयच तू आठवण येते. आणि काय सांगू, महिना तब्येत पण ठीक नाहीये आणि डोकं तर एवढं दुखतं काय सांगू लयच. अहो आले असते हो, पण नाही तर पोरांचे पेपर चालू आहे ना, म्हणून मी नाही येऊ शकत. जाऊ बाई असतील की तिथं, त्यांना सांगा की करायला. चालतंय, बघते मग मी. बरं ठेवा मग. मोठ्या सुनाला कवाच मी मान नाही दिला, तीच माझ्या कामी येणार आहे. ए संगीता, संगीता. हा अगं माझं ना लय डोकं दुखत आहे, जरा दाबून देते का थोडं? अहो धाकटं जाऊ बाईंना बोलून घ्या ना, तेच तुमची सेवा करतील. माझ्या नाही व्हायची बा. खरं बाईचं बी आता हिला कधी जपलेच नाही तर काय, दोघींना समान जपले असते तर हिने मी काळजी घेतली असते तर ही काय घेईन.